नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी सचित्र भक्ती विजय कथासार यातील पुढील कथा घेऊन आलेली आहे, तरी आपण सगळ्यांनी श्रवण करा। विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः। अध्याय 30 नरसी मेहताची खरी भक्ती। नरसी मेहताच्या मुलीचे लग्न झाले होते। ती वयात येऊन तिला न्हाण आले होते। मुलीच्या सासरच्या लोकांकडून नरसी मेहताला मुलीच्या फलशोभना करिता आहेर घेऊन यावे असे निमंत्रण आले। नरसी मेहताची पत्नी म्हणाली, अहो, आहेर देण्याची काय व्यवस्था तुम्ही काय केली आहे? तो म्हणाला, आपल्याजवळ आहेर म्हणून देण्यासाठी हरिनाम फक्त आहे। तो निमंत्रणाला मान देऊन मुलीच्या सासरी गेला। त्याला पाहून जावई, व्याही व इतर मंडळी त्याला हसू लागली। अहो, तुम्ही बोलवताच टाळकुटीत कशाला आलात? रीत म्हणून नावाला बोलवणे पाठवले होते, आहेर तरी आणला आहे का नाही असे म्हणून ते त्याची चेष्टा करू लागले। मुलगी त्याला एका बाजूस नेऊन म्हणाली, बापू, तुम्ही कशाला आलात? तुम्हाला सारेजण हिणवतात, मला किती लज्जा वाटते म्हणून सांगू? पण नरसी मेहता म्हणाला, तू काळजी करू नकोस। त्याने लोकांना सांगितले, कोणाकोणाला काय आहेर आवडतील ते एका कागदावर लिहून द्या, मी सर्वांना आवडते आहेर देईन। त्यातील एक माणूस खरोखरच पुढे झाला व त्याने कागदावर प्रत्येकाला विचारून यादी केली। नरसीने त्याला म्हटले, तुम्हाला सुद्धा स्वतःला काही आहेर हवा असेल तर लिहा। हा काय आहेर देणार दगड? असा विचार करून त्या माणसाने आपल्या नावापुढे एक दगड असे लिहिले व मला पाषाण हवा असेल सांगितले। आहेर येतील असा त्याचा व अन्य कोणाचाही विश्वास नव्हता। मुलीने ते अलंकार मागितले। नरसी मेहताची ती यादी घेऊन श्रीहरीचे भजन सुरू केले। श्रीहरी त्यावेळी एका ब्राह्मणाचे रूप घेतले। तो पुष्कळ आहेराची सामग्री घेऊन तेथे आला व लोकांना म्हणाला, मी सामग्री घेऊन आलो आहे। लोकांनी विचारले, तुम्ही कोण, कुठले? देव म्हणाला, मी नरसी मेहताचा गुमास्ता आहे, मी द्वारकेस राहतो, आहेर घेऊन आलो आहे। तरी लोकांना काहीच खूण कळली नाही। देवाने गाठोडे व पेठारे सोडले, त्यातून प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे मागणीप्रमाणे आहेराची सामग्री निघाली। नरसी मेहताने ज्याला जे हवे होते ते दिले। स्वतः श्रीहरी सर्वांना वस्त्रे भूषणे देत होता व सर्वजण प्रसन्न होत होते। आणि ज्या लेखाने एक दगड मागितला होता त्या डोक्यावर एक पाषाण त्या ब्राह्मण वेशधारी श्रीहरीने आपटला। लोक त्या माणसाला फुटक्या नशिबाचा म्हणू लागले। त्यानंतर सर्वांना यथायोग्य आहेर देऊन व मुलीलाही अलंकार देऊन देव नरसी मेहता बरोबर जुनागडला परत आला। सर्वांना आपण आहेर दिले, पण नरसी मेहताचा काही मान ठेवला नाही। असे मनात आणून तुळशीसह फुलांची एक माळ त्याने नरसीच्या गळ्यात घातली व तो तेथेच अदृश्य झाला। लोकांना नरसी मात्र दिसत होता व त्याच्या गळ्यात विलक्षण आगळी वेगळी माळ दिसत होती। ती पाहून सर्व लोक त्याच्या पाया पडू लागले। तो हार असा विशेष होता की जेव्हा जेव्हा नरसी मेहता कीर्तन करायला उभा राही तेव्हा तेव्हा श्रीहरीच्या मूर्तीवरील हार निघून नरसीच्या गळ्यात येऊन पडेल। तेथील मंडूक नावाच्या राजाला ही बातमी कळली। त्याने परीक्षा घ्यायचे ठरविले। त्याने सेवकांकडून सुई दोऱ्याचे मूर्तीचा हार मूर्तीच्या अंगठ्याभोवती घट्ट बांधून ठेवला। नरसी कीर्तनाला उभा राहिला। राजा जेथे हजर होता तो म्हणाला, तू खोटे चमत्कार करून लोकांना आपल्या नादी लावतोस।
आता हार तुझ्या गळ्यात कसा येतो ते पाहतो. हार गळ्यात आला नाही तर तुला शिक्षा करेन. नरसिंह मेहताने नाना प्रकारे भगवंताची स्तुती केली व आपली लाज राग अशी विनंती केली, पण तासनतास स्तुती केली तरी ते देवाच्या मनात आली नाही. तेव्हा नरसिंह मेहताला राग आला व तो म्हणाला, हरी, तू फुलांचा हार दिलास तर तुझ्या बापाचे काय कमी होते रे? मुकाट्याने हार टाक. तेव्हा तत्काळ देवताच्या मूर्तीचे गळ्यातील हार निघाला व नरसिंहच्या गळ्यात येऊन पडला. राजा उठला व त्याने तो हार तपासून पाहिला. तो त्याला सुईदोऱ्याने जी बंधने घातली होती ती तशीच असे दिसले. तेव्हा राजाने नरसिंहचे पाय धरले व म्हटले, भक्तराज, तुम्ही खरोखरच हरीचे भक्त आहात. मी आपला छळ केला त्याबद्दल फार अपराधी आहे, मला क्षमा करा. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. श्री विठ्ठल रखमाई पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. विठ्ठल